अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सत्यगुरु राये कृपा मज केली, सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी पूजना ठेविला कर. भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझे. काही कै उपजला अंतराय, मनोनिया काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणी. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्यात्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताजी माता चरणा, श्री संताजी माता चरणावरी. श्री संताजी माता चरणावरी, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत. श्री संताच्या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा जे गुरु परंपरेचे अभंग आहेत, त्यात ते पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या पारमार्थिक जीवनातला अनुभव या अभंगातून प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव सद्गुरु पूर्णानंद महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने यावर्षी महाराजांची ही 120वी पुण्यतिथी आहे. आणि त्या पुण्यतिथी कालातला हा आजचा सेवेचा योग आपल्याला प्राप्त झालेला आहे. काहीच चिंतन त्या अभंगाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू. परमार्थाची साधना करत असताना त्या परमार्थाच्या साधनेमध्ये गुरुकृपेला फार महत्त्व दिलेलं आहे. किंबहुना परमार्थ कधी पूर्णत्वाला जाऊ शकतो, किती ग्रंथ वाचले म्हणजे परमार्थ पूर्ण होईल.
किती ग्रंथ वाचले याच्यावरती परमार्थाची पूर्णत्व नाही. ज्या दिवशी जीवनामध्ये गुरुकृपा होईल त्या दिवशी परमार्थाची पूर्णता आहे. आणि सकल संतांनी समाजाला अनुभवातून प्रकट केलेला आहे. कारण आज परमार्थ करणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे, पुष्कळ त्या मानाने. पण पूर्णत्वाला पोचलेले मात्र सर्व नाही. त्याला एकच कारण, गुरुकृपा जीवनामध्ये प्राप्त झालेली नाही. तुम्ही किती ज्ञान संपादन केलं याच्यापेक्षा त्या ज्ञानाचा अनुभव तुम्हाला आला का, त्या ज्ञानाचा अनुभव येण्याकरता गुरुकृपेचीच गरज आहे. गुरुकृपेचीच गरज आहे. आता ही गुरुकृपेची गरज आहे, समाजाला याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि जाणीव करून देण्याकरता संत महात्म्यांनी आपला अनुभव जगाच्या समोर प्रगट केला. वास्तविक ज्या संत महात्म्याने अनुभव प्रगट केला ते सामान्य नाहीत बरं का, अवतारी आहेत. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाई दुजा, किंवा तुकिता तोननेशी ब्रह्म तुकाशी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. असे संत आज जगाला अनुभव सांगतात बरं का. अवतारी या शब्दाचा अर्थ अवतारी पुरुषाला साधना करावी लागत नाही. का लागते? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणी, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणी, आले लोटांगरी तांगरी, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोरी, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोरी, आले लोटांगरी तांगरी, आले लोटांगरी तांगरी. उपजताची ज्ञानी जन्माला उपजताच ते ज्ञान घेऊन आले बरं का. त्यांना ज्ञान मिळवण्याकरता आयुष्यामध्ये काळ खर्च करावा लागला नाही. आमचा साधनेतच आयुष्य संपतंय. साधना करण्यामध्येच आमचं आयुष्य संपतंय. केली तर, नाहीतर केली तर फुकटच आयुष्य जात. त्यांचं आयुष्य वाया जाण्याचा संबंधच येत नाही बरं का. मग असे अवतारी असताना, त्यांना साधनेची गरज नसताना, जन्माला येताना ज्ञान घेऊन आलेली मंडळी सुद्धा गुरुकृपेचा अनुभव जगाला सांगतात. तर त्या सांगण्याच्या मागे काहीतरी हेतू आहे, काहीतरी हेतू आहे बरं का. कारण संत हे जगामध्ये जे अवतीर्ण झाले ते काहीतरी जगाला मार्गदर्शन करण्याकरता आले बरं का, काहीतरी मिरवण्याकरता आले नाही. संतांनी समाजामध्ये संतपण मिरवलं नाही, लक्षात ठेवा. मिरवण्याकरता ते आले नाही. तुम्ही बघा महाराजांच्या जीवनाचा विचार करा. महाराजांनी साधना केली जीवनामध्ये, दीर्घकाल साधना केली बरं का. आणि ती खडतर साधना केली. ज्या भगवंताची त्यांनी ही उपासना केली त्या भगवंतांनी सांगितलेलंच भागवत
उद्धवाला, त्यातला एकादश स्कंद एकनाथी भागवत, त्या एकनाथी भागवताची 108 पारायण केली. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, 4 वाजता चहा, रात्री 9:30 वाजता जेवण, असं खाऊन नाही बरं का. तरी म्हणतात काही पचत नाही. नुसतं चणे खाऊन, हो चणे, चणे म्हणजे हरभरे, ते भिजत घालायचे आणि ते नुसते चणे मुठभर खायचे. 18,000 ओव्या आहेत भागवताच्या. किती? 18,000. काय महाराजांनी साधना केली असेल बघा, कारण इतकं सोपं नाही आहे. तर ज्ञानेश्वरी मी प्रयत्न केला, त्यांच्या तपश्चर्येच्या संबंधाने सांगतो बरं का. दोन दिवसामध्ये ज्ञानेश्वरी वाचायचा असा मी संकल्प केला. 108 वेळा ज्ञानेश्वरी वाचायची, 22 तासामध्ये ज्ञानेश्वरी पूर्ण करायची बरं का. रोज 11 तास बसत होतो. किती तास? 10 महिने लागले. 9,000 ओव्या वाचायला तर 10 महिने लागले असतील, तर 18,000 ओव्या वाचायला किती महिने लागले असतील याचा विचार करा. मी केलंय, मला सांगायचं नाही. त्यांनी तपश्चर्या कशी केली याचं मी वर्णन करतो. म्हणजे 18,000 ओव्या अशी ती भागवताची 108 पारायण केली, साधना केली. लक्षात ठेवा. तात्पर्य, परमार्थामध्ये साधना करावी लागते. साधना केल्याशिवाय फळ मिळत नाही. लक्षात ठेवा. साधना केल्याशिवाय अधिकाराची वृद्धी होत नाही. अधिकाराची वृद्धी होत नाही. लक्षात ठेवा. परमार्थामध्ये अधिकार जर वाढावा असं वाटत असेल तर साधना केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. कालचे कीर्तनकार कशी बोलून गेले, का ओघात बोलले मला माहिती नाही. ते म्हणजे मंडप झाडा, सतरंजा काढा, असली कामं करायची नाही. हीच कामं केली पाहिजे माझं मत आहे. अंतःकरणाची शुद्धी होण्याकरता झाडावं लागतं. ज्या महात्म्यानी जगाचा उद्धार करण्याकरता गावं झाडून काढली, हो, झाडू संतांचे मार्ग, तसं संतांच्या अंगणामध्ये संतांचं अंगण झाडल्याशिवाय आपली साधना ही फार मोठी लक्षात केलीच पाहिजे. केवळ प्रवचन कीर्तन करून ही साधना नाही आहे, त्याच्या आधी साधना केली, ती साधनाच आहे. म्हणून या महात्म्यांनी साधना केली का समाजाला वळण लावण्याकरता, समाजाला वळण लावण्याकरता, एवढा विस्तार करण्याचा. कारण हे अवतारी पुरुष होते, यांना ज्ञानाची गरज नव्हती, कृपेची गरज नव्हती, तरी या महात्म्यांनी आपला गुरुकृपेचा अनुभव जगाच्या समोर प्रकट केला. एक समाजाला वळण लावण्याकरता आणि समाजाला जाणीव करून दिली की गुरुकृपेशिवाय परमार्थ पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणून सकल संतांच्या जीवनाचं आपण निरीक्षण करा. अगदी ज्ञानोबरांच्या पासून तुकोबरांच्या पर्यंत. ज्ञानोबरांनी पहिला अनुभव आपल्या जीवनातला जगाच्या समोर सांगितला. आता उद्धरेलो गुरु आता उद्धरेलो ज्ञानदेव माने तरलो तरलो
ज्ञानोबा राय बोलतात बरं का. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. पहिले वहिले संत ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पायाच रचला, ज्ञानदेवी रचिला पाया, ते ज्ञानोबा म्हणतात. आता उद्धरिलो गुरुकृपे. आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी कळसस्थानी ज्यांना अवस्था प्राप्त, तुका झाला शे कळस भजन करा सावकाश, ते तुकोबराय म्हणतात. सत्य गुरु राये कृपा मत केली. एक ज्ञानोबरायांचं जीवन बघा आणि तुकोबरायांचं जीवन पहा. सगळ्या संतांचं जीवन गुरु कृपेच्या अंतरात असं. शेवट आणि आरंभ आणि शेवट, उपक्रम आणि उपसंहार फार परमार्थात महत्व आहे बरं का. ज्यांनी हा आरंभ केला ते गुरुकृपेचा अनुभव सांगतात, आणि ज्यांनी परमार्थाचा शेवट गाठला ते गुरुकृपेचा अनुभव सांगतात. मधल्यांनी काय केलं नसेल म्हणतात. म्हणजे आज परमार्थ करायचा म्हणजे काय, त्या गुरुकृपेला आपण पात्र झालं पाहिजे. आणि गुरुकृपेला प्राप्त होण्याकरता परमार्थाची साधना आहे. पण गुरुकृपेला प्राप्त होण्याकरता परमार्थाची साधना आहे, पण ती साधना कशी केली पाहिजे? तळमळीनं केली पाहिजे. तळमळ पाहिजे. तळमळ शिवाय हे शक्य. कैहे बिरडी फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगावनी वडील निमिषमानी, काय मी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, खंड येईल खंड येईल धर्म. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, खंड येईल कर्म, खंड येईल कर्म. कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. रात्रंदिवस तळमळ लागली पाहिजे बरं का. रात्रंदिवस तळमळ लागल्याशिवाय शक्य नाही. तुकोबरांची अवस्था पहा ना. जीवना वेगळी मासोई, तैसा तुका तळमळी. मला देव भेटेल का, मला माझ्यावरती गुरूंची कृपा होईल का.
आम्हाला तळमळ आहे, मला कीर्तन करायला येईल का, मला प्रवचन करायला येईल का, मला चाल म्हणायला येईल का. आमच्याकडे तळमळ आहेत नाही असं नाही, ही तळमळ खरी नव्हे बरं का. उद्धाराची तळमळ अंतःकरणामध्ये लागली पाहिजे, आणि अंतःकरणामध्ये उद्धाराची तळमळ लागल्याशिवाय देवही भेटत नाही आणि गुरुही भेटत नाही. ते काय रस्त्यावरचा माल आहे वय. एक ग्रस्त, एक साधक एका महात्म्याकडे गेला आणि म्हणजे मला देव भेटावाशी इच्छा आहे. हरकत नाही. त्या महात्म्याने विचार केला, त्याच्या अंतःकरणामध्ये शुभेच्छा निर्माण झालेल्या आहे. ती म्हणले हरकत नाही, दाखवतो तुला देव. म्हणले चल. योग असा, ज्या साधकाला जो महात्मा भेटला ते निघाले होते गंगेवरती स्नान करायला. गंगेवरती स्नान करायला गेला, निघाले. त्याला म्हणले चल मी गंगेवरती स्नान करण्याकरता निघाले. बरोबर चल. घेऊन गेले गंगेच्या स्नानावर तीरावरती. त्याला वाटलं आपल्याला का स्नान करायचं नाही, महाराज स्नान करतील, आपण उभं राहावं. त्या गंगेच्या पाण्यामध्ये उतरले, कमरे एवढ्या पाण्यामध्ये गेले. स्नान करत असताना एक विधी आहे, बिंबीच्या वर बिंबी पाण्यात बुडली पाहिजे एवढ्या अंतरात जाऊन स्नान करावा असा नियम आहे बरं. कोणी म्हणजे चंद्रभागेला तेवढं पाणीच नसतंय, एवढ्या पाण्यात जावं आणि मग स्नान करावं, मग बुडी मारावं असा नियम आहे स्नानाचा बरं का. आणि ते कमरे एवढ्या पाण्यामध्ये गेले. स्नान करत असताना असं पूर्ण बुडी मारावी बरं का, शिंडी सहित बुडावं. शिंडी असेल तर. त्यांनी स्नान केलं. स्नान केलं, अरे बाळ म्हणले तू पण स्नान करणार म्हणजे करून आणि नाही माझ्याबरोबर एकदा स्नान कर म्हणले. त्याला बोलवलं, हो नाही हो नाही म्हणले स्नान करे म्हणले. त्याला स्नान करण्याकरता बोलवलं. तो पाण्यामध्ये गेला. त्याला जवळ घेतलं आणि त्याची मान अशी हातामध्ये धरली आणि त्याला पाण्यात बुडवलं बरं का. आणि 1-2 मिनिट वरती त्याला काढलं नाही बरं का. 2 मिनिट त्याला वरती काढलं नाही, तसंच दाबून धरलं. आणि 2 मिनिटांनी त्याला वरती काढलं. वरती काढल्यानंतर त्याला विचारलं, मी तुला पाण्यामध्ये बुडवलं, पाण्यामध्ये बुडवल्यानंतर त्या कालावधीमध्ये तुझ्या मनामध्ये काय विचार आले तेवढे सांग म्हणले. महाराज आणखी 1 सेकंद जर तुम्ही मला वरती काढलं नसतं ना मी जगलोच नसतो. तो काय म्हटला, आणखी 1 सेकंद जर मला वरती काढलं नसतं ना मी जगलो नसतो. असं जोपर्यंत तुला वाटत नाही, जोपर्यंत मला देव भेटत नाही तोपर्यंत मी जगू शकत नाही, तोपर्यंत तो भेटत नाही म्हटले. म्हणजे एवढी तळमळ, एवढी तीव्रता लागावी लागते, लक्षात ठेवा. आणि एवढ्या तळमळीने तुकोबारांनी परमार्थाची साधना केली. कई आयशी दशा येईल माझे अंबा, कई आईशी दशा येईल माझे अंगा,
काही आईची दशा येईल माझे अंगार चित्त पांडुरंगा सुरताचे चित्त पांडुरंगा सुरताचे अशी तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये तळमळ होती. आणि ती तळमळ कोणती होती? मला गुरु भेटावेत, माझ्यावरती गुरूंची कृपा व्हावी, अशी रात्रंदिवस तळमळ, अशी चिंता करता 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 तुकोबराय झोपले. तुकोबराय झोपले आणि त्या झोपेमध्ये तुकोबरायांना स्वप्न पडलं. तळमळ कुठं होती? जागृतीत. आणि त्या तळमळीमध्ये ते झोपले बरं का. तळमळीमध्ये झोपले. काही सुद्धा माणसं विचार करतात, कधी होईल कधी होईल कधी होईल म्हणता म्हणता झोपतात. त्यालाही स्वप्न पडतंय माझं लग्न ठरलंय. पण ते खरं नसतंय बरं का. पण तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये जागृतीमध्ये तळमळ, अशी तळमळ रात्रंदिवस बरं का. आणि त्या तळमळीमध्ये महाराजांना झोप लागली आणि त्या झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये सद्गुरू आले आणि त्या सद्गुरू आले आणि त्या सद्गुरूंनी भेटून माझ्यावरती कृपा केली. तुकोबरांना वाटलं मला झोप लागली, झोपेमध्ये स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये गुरु भेटले, गुरु भेटल्यानंतर त्यांनी कृपा केली. हे लोकांना पटण्यासारखं का? पहिल्यांदा स्वप्नच खरं नसतंय, स्वप्नच खरं नसतंय असा समाजाचा समज आहे. आणि तो समाजाचा समज दूर करण्याकरता तुकोबरांना सांगावं लागलं, मला जरी झोपेमध्ये स्वप्न पडलेलं असलं, त्या स्वप्नामध्ये मला जरी गुरु भेटले, ते भेटले भेटले ते भेटले ते खरे भेटले, नुसते खरे भेटले नाही, माझ्यावरती कृपा केली, ती खरीच केली. ती महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडले सेवा काही. सत्यगुरु राये, मला जीवनामध्ये सद्गुरु भेटले आणि त्यांनी कृपा केली, ती सत्य केली, खरी केली बरं. कारण स्वप्न हे पहिल्यांदा खरं नसतं. का नसतं? होय, स्वप्न खरं का नसतंय?
तीन प्रकारची सत्ता सांगितली, पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक. आता आपण जो व्यवहार करतो ही व्यावहारिक सत्ता आहे बरं का. स्वप्न पडतं ते प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि संत ज्या अवस्थेमध्ये राहतात ती पारमार्थिक सत्ता आहे, बोधामध्ये राहणं. तीन प्रकारची सत्ता सांगितलेली आहे. यातलं त्यातलं ह्यात चालत नाही बरं का. हा, पारमार्थिक सत्तेतलं व्यावहारिक सत्तेत करता येत नाही आणि व्यावहारिक सत्तेतलं पारमार्थिक सत्तेत करता येत नाही. प्रातिभाषिक सत्तेतलं व्यावहारिक सत्तेत करता येत नाही, व्यावहारिक सत्तेतलं प्रातिभाषिक सत्तेत करता येत नाही. त्या सत्तेत तोच व्यवहार करावा लागतो. थोडस माझं बोलणं कळायचं नाही तुम्हाला. कळण्याकरता सांगतो. तुकोबारांनी वर्णन केले, आपण नेहमी श्रवण करताय. तुकोबारा म्हणतात, आम्ही वैकुंठातून मृत्यू लोकामध्ये दही भात खाण्याकरता आलो. काय खाण्याकरता आलो? मग तुकोबारांनी विचारलं, महाराज ज्या वैकुंठामध्ये राहतात तिथं दही भात नाही का? महाराज म्हणले, तिथं पिकत नाही. पिकत का? ती सत्ता वेगळी आहे, पारमार्थिक आहे. मग त्यांना सांगितलं पिकत नाही, पण अलीकडे विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे, पार्सल पाठवता येते ना ऑनलाईन. हा, इथला भात आणि दही आम्ही वैकुंठात पाठवू, तुकोबारा म्हणतात चालत नाही. हा, दही भात जो प्रसाद खायचा असेल तर महाराज म्हणतात त्याला वैकुंठातून मृत्यू लोकातच यायला पाहिजे. आम्ही काय वेडे आहे उगाच आलो. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. हा, ती पारमार्थिक सत्ता आहे. त्या सत्तेमध्ये व्यावहारिक सत्तेतला दही भात खाता येत नाही, प्रसाद खाता येत नाही. सत्ता भिन्न आहे बरं का. तसं स्वप्नाची सत्ता ही प्रातिभाषिक आहे, फक्त ती प्रतीतीपुरती आहे, पुन्हा ते पाहायला मिळत नाही. स्वप्नात पाहिलेलं जागृतीत पुन्हा पाहता येतं का? नाही पाहता येतात. मग कुणी म्हणेल असं करा, स्वप्न पडल्यानंतर शूटिंग करा. काय करा? मोबाईल. आणि जे स्वप्नामध्ये जे जे पाहिलं ते शूटिंग करा आणि जागा झाल्यानंतर सांगा, बघा हे मी स्वप्नात पाहिलं. तुमचा माझ्यावरती भरोसा नसेल तर मी शूटिंग केलंय. नाही जमत का? मोबाईल हा व्यावहारिक सत्तेतला आहे, शूटिंग करता येत नाही. शूटिंग करण्याकरता स्वप्नातलाच मोबाईल पाहिजे, स्वप्नातलाच मोबाईल पाहिजे. म्हणजे स्वप्नात पाहिलेलं पुन्हा जागृतीमध्ये पाहता येत नाही, फक्त ते स्वप्नापुरतच असतं बरं का. ते त्या कालापुरतच असतं, पुन्हा ते पाहता येत नाही. फक्त पाहिलेलं वर्णन करता येतं, ते लक्षात राहिलं तर. बऱ्याच लोकांना स्वप्न पडतात, पण पडलेली पुन्हा ते म्हणजे सांगताच येत नाही, आठवतच नाही. म्हणजे स्वप्न असतं ती प्रातिभाषिक सत्ता आहे, ती खरी सत्ता नाही आहे. म्हणून तुकोबारांना सांगावं लागलं, स्वप्न हे खरं नसतं, ती सत्ताच
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे साच म्हणजे खरं तिथं सांगितले बरं का. आम्हाला जे फळ मिळालं ते खरं मिळालं, खोट नाही आहे. तशी आमच्यावरती जी गुरूंची कृपा झाली ती खरी आहे, खोटी नाही आहे. एक मुद्दावर का. दुसरा मुद्दा असा आहे, महाराजांना सांगायचं आहे, काही लोक सांगतात आमच्यावरती गुरूंची कृपा झाली. महाराज म्हणतात तुमच्यावरती काय झाली, काय नाही म्हणले. मला मुलगा झाला गुरूंच्या कृपेने. महाराज म्हणतात ती खोटी आहे, ही खरी नाही आहे. माझं लग्न जुळत नव्हतं, गुरूंच्या कृपेने जुळलं. महाराज म्हणतात ती कृपा नाही, खोटी आहे. हा, पारमार्थिक संबंधाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या कृपेचं वर्णन केले त्या सगळ्या खोट्या आहेत. त्याची व्यावृत्ती करण्याकरता इथं शब्द वापर. नाही त्या खोटे. आणि हे समाजाला सांगण्याकरता महाराजांना सांगावं लागलं. सत्यगुरु राहे कृपा मज केली. भेटले, माझ्यावरती कृपा केली, पण परी नाही घडली सेवा करणी. एक कार्यकारण भाव तुकोबारांना सांगायचा आहे. गुरूंची कृपा होण्याकरता गुरु प्रसन्न व्हावे लागतात. आणि गुरु प्रसन्न होण्याकरता गुरूंची काय करायला लागते, सेवा. सेवेशिवाय गुरु प्रसन्न होत नाही. पण तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला भेटले, माझ्यावरती प्रसन्न झाले, माझ्यावरती कृपा केली, पण परी नाही घडली सेवा काही. सेवा न घडता हे घडलं. सेवा न घडता हे घडलं. किंवा सेवेशिवाय ते प्रसन्न होत नाही. एक सेवा हा दारवंता. गुरूंची प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची असेल तर सेवाच करावी लागते. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सगळ. सर्व भावाने त्यांची सेवा करावी लागते. सेवा केल्याशिवाय गुरु प्रसन्न होत नाही, किंवा वशिल्याने प्रसन्न होत नाही. प्रसन्नच व्हावे लागतात. आणि ते प्रसन्न होण्याकरता त्यांची सेवाच करावी लागते. सेवेशिवाय ते प्रसन्न होत नाही. पण तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये सेवा घडली नाही, पण माझ्यावरती प्रसन्न झाले आणि माझ्यावरती कृपा केली. सेवा केल्याशिवाय ते प्रसन्न होत नाहीत, कृपा करत नाही. महाराजांना विचारले कसं काय. महाराज म्हणतात मी विचार केला, आता घडली नाही, आता घडली नाही, माग घडल्यावर. तसं ज्ञानवारांनी वर्णन केले की माझ्या जीवनामध्ये हा ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जन्माला. महाराजांना विचारलं काय केलं. महाराज म्हणतात त्या जन्मामध्ये मी काय केलं नाही, या जन्मामध्ये मी काही
केलं नाही, पण एवढा महान ग्रंथ माझ्या मुखावाटे बाहेर पडला त्याची माझ्या जीवनामध्ये मागे काहीतरी तपश्चर्या घडलेली असते. माझी या सत्यवादाचे तप वाचा गेले 7 दिवस. 7 दिवसाचा सप्ताह ना. माणसं 8व्या दिवशी ज्ञानेश्वरी बांधून ठेवतात, पुढच्या दिवशीच वाचतात. वाचा केले बहुत कल्प तयाचे हे महाद्वीप पातलो प्रभू. बहुत कल्प. कल्प कशाला म्हणतात त्याचं गणित केलेलं लक्षात. बहुत कल्प मी अनेक जन्मामध्ये साधना केली आणि अनेक जन्मामध्ये साधना केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जन्माला. तसं तुकोबाराय म्हणतात या जन्मामध्ये जरी माझ्या जीवनामध्ये गुरूंची सेवा घडली नाही, पण सेवा केल्याशिवाय ते प्रसन्न होत नाही. ज्यार्थी प्रसन्न झाले, माझ्यावरती कृपा केली, त्यार्थी माग कुठंतरी सेवा घडले. पूर्व पुण्य काय पूर्व पुण्य शुकाचार्यांचं चरित्र पहा. शुकाचार्य आईच्या पोटामध्ये 12 वर्ष होते. किती? 12 वर्ष. 9 महिने झाले की डॉक्टर सांगतात शिजर करायला पाहिजे नाही. आणि ते 12 वर्ष आईच्या पोटात होते. आमचा दिवस थोडासा वाटला की घालमेल होते आमच्या जीवनाची. त्या डॉक्टर विधी करतो नाही हे केलं तर बाळ तर जाईल, नंतर बाळाची आई तरी जाईल. आधीच घाबरलेली माणसं असतात ते म्हणजे हरकत नाही करा. 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले आणि 12 वर्षांतर बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर शुकाचार्य भागवत सांगत होते. म्हणजे बंडवनाला मी विचारलं हरिपाठ पाठ नाही म्हणते. किती वर्ष झाली मला? म्हणजे 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाले मग हरिपाठ पाठ नाही. ते जन्माला आल्यानंतर भागवत सांगत होते. लक्षात ठेवा. म्हणजे मागच्या जन्मात काहीतरी केले हा मला म्हणतात. परी नाही घडली सेवा काही. सेवा घडल्याशिवाय सद्गुरु कृपा करतच नाही. लक्षात ठेवा. तुकोबाराय म्हणतात माझ्यावरती कृपा त्याने केली, ती खरी केली. सेवा न घडता केली, पण माग कुठंतरी सेवा घडलेली आहे. घडल्याशिवाय घडत नाही. लक्षात बघा. जीवनातलं तुम्ही अनुमान करा. तुम्ही जर एसटीमध्ये प्रवासाला गेला तो आपल्याला एसटीमध्ये गर्दी आहे फार. आता आपण गाडीमध्ये चढल्यानंतर विचार करतो कुठं बसायला जागा मिळेल का, कोणी ओळखीचं आहे का. इकडं तिकडं पाहतो कोणी जागा देत नाही. विनंती करतो कोणी सरकत नाही. कोणी जागा देत नाही. का देत नाही?
आपण कोणाला दिली नाही ना. आपण जर गर्दीमध्ये एखाद्याला जर जागा बसायला दिली तर आपल्याला कोणीतरी बसायला जागा देतं बरं का, बरोबर आहे ना. आपण कधी कोणाला जागा द्यायची आणि तिथे गेल्यानंतर अपेक्षा करायची मला कोणी जागा देईल का. म्हणजे मागच्या प्रवासात जर तुम्ही जर उठून जर तुम्हाला दुसऱ्याला तुम्ही जर शीट दिले तर त्या पुढच्या प्रवासात तुम्हाला कोणीतरी उठून देईल का. मागं तुम्ही काहीतरी केलं, या जन्मातलं सांगलं, मागच्या जन्मातलं नाही. तसं महाराज म्हणतात त्या जन्मामध्ये त्या सद्गुरूंची सेवा घडली ना, पण मागं घडलेली आहे. आणि त्या सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली. तुकोबाराने विचारलं कुठं केली, ठिकाण सांगा ना, म्हणजे आम्ही तिथं साधना जाऊन करू. तुकोबाराने म्हणतात की स्वप्नामध्ये घडलं. मग स्वप्नामध्ये घडलं म्हणजे नेमकं कुठं घडलं त्याचं स्थळ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात मी झोपलो होतो, झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी गंगेच्या स्नानाला जात होतो. म्हणजे महाराज रोज गंगेच्या स्नानाला जात असले पाहिजे, रोज गंगेच्या स्नानाला जात असले पाहिजे. ज्या अगदी स्वप्नामध्ये हा प्रसंग निर्माण झाला, गंगेच्या स्नानाला निघालो होतो, म्हणजे रोज इंद्रायणीच्या स्नानाला महाराज जात होते. जाता जाता आपल्याला सांगतो रोज गंगेचं स्नान करणं हा पर्व काळ आहे, पर्व काळ आहे. पण कधी ब्राह्ममुहूर्तावरती, ब्राह्ममुहूर्तावरती. ब्राह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4:30, सूर्योदयाच्या आधी 1.5 तास ब्राह्ममुहूर्तावरती गंगेचं स्नान रोज केलं ना पर्व काळ आहे. तुम्हाला कुंभमेळ्याला जायची गरज नाही, कुंभमेळ्याला जायची तो पर्व काळच आहे. पण किती दिवसाचा आहे, 145 दिवसाचा आहे. 145 दिवसाचा आहे. तेवढ्या काळात जर त्या प्रयाग क्षेत्रामध्ये स्नान केलं तर पुण्य मिळतं. रोज ब्राह्ममुहूर्तावरती जर नदीमध्ये दूधगंगेमध्ये रोज स्नान केलं ना, जे 45 दिवसात मिळतं ते वर्षभर मिळत नाही. कशाला जायचं चंद्राच्या तुम्हाला, महाराज रोज पहाटे जातो. आम्ही जातो साधक दशीत होतो. म्हणजे ती ब्रह्मलीन थोरात महाराज होते, ती रिटायर होऊन मुंबईहून आश्रमात आले आणि ते बरोबर पहाटे 4ला उठायचे. आम्ही बरोबर इंद्रायणीमध्ये 4:30ला स्नानात जातो. 4:30 जोपर्यंत साधक दशेत होतो तोपर्यंत
तात्पर्य सांगायचं आहे, तुकोबाराय रोज इंद्रायणीच्या स्नानाला जात होते. घरात स्नान तुकोबाराय करत नव्हते, घरातलं पाणी वाचवण्याकरता म्हणून नव्हे. साधना आहे ती साधना आहे. रोज गंगेच्या स्नानाला जात होते. महाराजांना ते स्वप्न पडलं. महाराज कुठले पहाटे आणि गंगेच्या स्नानाला निघाले. जाता गंगा स्नाना, आणि त्या गंगेच्या स्नानाला जात असताना मी नामस्मरण करत चालवतो. पहाटेची वेळ, उदा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, झाली निद्रेची वेळा, असं चिंतन करत तुकोबाराय गंगेच्या स्नानाला चालले होते. गंगेच्या स्नानाला जाता जाता सापडविले सद्गुरूच वाकडी वाट करून माझ्या भेटी करता आले. मी त्यांच्या भेटीला निघालो नव्हतो, माझ्या ध्यानी नव्हतं, मनी नव्हतं, पण तेच आपणहून आले. सापडले, मला गुरु सापडले नाही, मीच गुरुना सापडलो. मला गुरु सापडले नाही, गुरुना मीच सापडलो. का सापडले वाटे जाता गंगा स्नाना. इथं शास्त्र सांगतं, अधिकाराची पूर्तता झाली की गुरुच आपणहून शिष्याकडे येतात. आपल्याला गुरुकडे जावं लागत नाही. आम्हाला काही न करता आवडते, गुरु भेटले पाहिजे. काही न करता गुरु भेटले पाहिजे. अरे अधिकाराची परिपक्वता झाली की ते आपण येतातच. प्रसिद्ध उदाहरण सर्वांना माहित आहे. फळ पाडाला आलं की पोपट येतो, त्याला बोलवावं लागत नाही. लक्षात ठेवा. का पोटाला आमंत्रण द्यावं लागतं. आमच्या बागेत हापूस आंब्याचं झाड लावलंय, आंबे चांगले लागले, पोपट दादा हे तुमच्याकरता मुक्त द्वार आहे, इतरांना आम्ही विकत देऊ पण तुम्हाला फुकट आहे. हे पोपट तो आंबा जर पाडाला आला की न सांगता येतो. लक्षात ठेवा. तशी अधिकाराची पूर्तता झाल्यानंतर कुठं भेटतील सांगता येत नाही. बरं का, कुठं भेटतील सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, अधिकाराची पूर्तता झाल्यामुळं आपण हूनच गुरु आले माझ्या भेटीला. आणि भेटले आणि भेटून काय केलं, मस्तकी तो जाना ठेवीला माझ्यावरती कृपा केली होती, माझ्या मस्तकावरती हस्त ठेवला. हे कृपेचं दर्शन आहे. बरं, अनेक प्रकारची कृपा सांगितली. त्यात हाताने केलेली कृपा आहे. गुरुनी ठेवावी का गुरुना ठेवा म्हणून सांगावं. आमच्या डोक्यावरती हात ठेवा म्हणून सांगावं का त्याने आपण म्हणून ठेवावं. आपण म्हणून ठेवावं. ते कधी ठेवतील, 500 रुपये दक्षिणा ठेवल्यावर, त्यांना आहेर केल्यावर. त्या योग्यतेला तुम्ही आल्यानंतर, त्या योग्यतेला म्हणजे साधन चतुष्टय संपन्न झाल्यावर विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व या अधिकाराची पूर्तता झालेली आहे. पुढचं श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन, ती सगळी साधना झाल्यानंतर मग ते आपल्यावरती कृपा करतात. तोपर्यंत ते करत नाही. अधिकाराची पूर्तता झाली की ते आपल्यावरती कृपा करतात. त्यांना कृपा करा म्हणून सांगावं लागत नाही. कृपा करा म्हणून सांगावं, पण त्या हातामध्ये सामर्थ्य, हातामध्ये सामर्थ्य. आम्हाला बरेच लोक श्रद्धेच्या पोटी भेटतात, बरेच ठिकाणी भेटतात. मला डोक्यावरती हात ठेवा म्हणजे आमच्या हाताने काय होणार आहे.
आमची हात चांगली नाही का? आम्ही असं करतोय हो. आम्ही काय करतोय? कुठेही गेले की आम्ही असंच करतोय का असं करतोय? आमचे हात घेऊन घेऊन बाटले बर काय घेऊन दुसऱ्याचं. त्यांचं शरीरच एवढं पवित्र आहे, एवढं पवित्र आहे, कशाचाही स्पर्श त्यांच्या जीवनामध्ये झाला नाही बरं का. कशाचाही स्पर्श झाला नाही. त्यांच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग आहे, आपण मागे सांगितला. तुकोबारा भंडाऱ्या डोंगरावरती साधना करत होते आणि साधना करत असताना महाराज त्या नामस्मरणामध्ये रंगलेले होते आणि रंगलेले होते. एक ग्रस्त त्या भंडाऱ्या डोंगरावरती गेले. ते गेले होते म्हशीचा शोध घेण्याला. त्या भंडाऱ्या डोंगराच्या खालच्या बाजूला कडूस नावाचं गाव आणि तिथे गंगाराम बुवा होते आणि ते म्हशीचा शोध घेण्याकरता भंडाऱ्या डोंगरावरती गेली. ती मस्त दिशेना त्याला वाटलं तिथं तुकाराम महाराज बसले होते की मी म्हस आमची बघितली असेल. महाराज ओ महाराज महाराज अहो महाराज नामस्मरणामध्ये माझी म्हैस बघितली का? अरे कोणाला काय विचारायला करावं तरी. साधनेमध्ये बसले होते. तुकोबारांना लागेल महाराज महाराज ओ महाराज अका मारला तर महाराज जागेला म्हणजे काय म्हैस बघायला आलास तू? कडूसून येत आलास म्हैस बघायला? एवढ्या उन्हामध्ये चालत आलास आणि म्हशीचा शोध करण्याकरता एवढा प्रयत्न करतो. एवढाच प्रयत्न जर तो देवा करता केला तर देव भेटेल म्हटले. असं सांगितल्यावर त्यांनी म्हस सोडून दिली. जाऊन घरात म्हैस बांधल्या. तो आला आणि तुकोबारांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. महाराज मी सगळ्याचा त्याग केला म्हणजे आता मला परमार्थच करायचा आहे. मी कशा सांगावे? अरे म्हैस शोधण्यापेक्षा देव शोध वाणीचा परिणाम. तसं कोणाच्याही हाताचा परिणाम कोणावरती होत नाही. त्या अवस्थेला ती मंडळी प्राप्त झाली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात ते सद्गुरू भेटले आणि त्या सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली. मस्तकी तो त्यांनी माझ्या मस्तकावरती हस्त ठेवला आणि त्या हातामध्ये सामर्थ्य आहे. बघा एखादा बल्ब आणा, नवीन होल्डर, नवीन वायर आणि ती आणून इथं ठेवा आणि त्या प्लग मध्ये ती पिन घाला आणि बल्ब लागतोय काय बघा. नाही लागत का? लागत नाही. जोपर्यंत त्यात करंट येत नाही तोपर्यंत बल्ब लागत नाही. करंट येत नाही तोपर्यंत बल्ब लागत नाही. मग करंट येण्याकरता काय करावं लागेल? स्विच दाबावं लागेल. स्विच दाबलं की बरोबर बल्ब लागतो. आमचे हात म्हणजे बल्ब, ही वायर, पण मागं करंटच नाही हो. करंटच नाही. कोणाच्या डोक्यावरती ठेवून काय परिणाम होईल? आमच्यावरती त्यांची कृपा होईल तर समाजावरती आम्ही केलेली कृपा ना. आमच्यावरतीच कोणाची झाली नाही, करंटच नाही तर बल्ब लागेल कसा? म्हणून तुकोबाराय म्हणतात ते भेटले आणि माझ्यावरती कृपा केली. मस्तकी तो देवीला तुकोबाराय विचारलं ठीक आहे तुम्हाला भेटले, गंगेच्या स्नानाला जाताना भेटले, तुमच्या मस्तकावरती हस्त ठेवला. त्या मस्तकावरती हस्त ठेवल्यानंतर तुमच्याकडे त्यांनी काही मोबदला मागितला का? म्हणजे महाराज मागितला. काय मागितला?
भोजनामागती तुपमावशर पडिला विसर स्वप्नामागती पण घडलं काय काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय पराजाती मी देण्याकरता प्रवृत्त झालो पण त्यांना घाई झाली आणि मी विसरलो काय कळे उपजला अंतराय म्हणून या महाराज म्हणतात ते घाईने गेली मला विसर पडला जाता जाता मात्र कृपा केली त्यांनी माझ्याकडे मागणं केलं ज्या कालामध्ये जेवढ्या अवधीमध्ये भेटून माझ्यावरती कृपा केली त्यांच्या कृपेला मी पात्र झालो त्यांनी जाता जाता गुरूंची परंपरा सांगितली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुण मालिकेची स्वतःचं नाव सांगितलं बाबा या पुढे सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्णारी हे घडलं मला म्हणतात तो दिवस होता आजचा माघ शुद्ध दशमी बाहुली गुरुवार केला अंगिकार तुकामुनी सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो दाना दिला या ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायाचं भजन करू आणि वरून काळामध्ये काय त्याला थोडासा विचार सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि वरून त्याचं नाम घ्यावे सद्गुरूंची कृपा झाली खरी झाली ती स्वप्नात जरी असली तरी खरी आहे गंगेच्या स्नानावरती जात असताना केली कशा रूपाने केली माझ्या मस्तकावरती त्यांनी हात ठेवला आणि कृपा केल्यानंतर त्यांनी माझ्याकडे काही मागितलं काय मागितलं तसे सद्गुरू काही मागत नाही आणि जे मागतात ते देणं फार अवघड आहे राजा दशरथाच्या दरबारामध्ये वशिष्ठ मुनी आले हा राजा दशरथाला आनंद झाला एवढा आनंद झाला आदरात ते केलं त्यांची पूजा केली काय कसं काय येणं करणार माझं भाग्यामध्ये उजळले भाग्या तुमचं दर्शन झालं माझी नगरी पावन झाली काय काय अपेक्षेने माझ्याकडे आलाय खरं राजा मी अपेक्षा घेऊन तुझ्याकडे आले पण जे मी मागवते तू देशील का म्हणजे काही मागायला आला नक्की हो नक्की तुम्ही जे मागवते द्यायला मी तयार आहे काही म्हणजे तुझा तो राम आणि लक्ष्मण मला पाहिजे म्हटल्याबरोबर राजा एवढा स्मित झाला राजाला काही सुचे वशिष्ठांनी सांगितलं तू वचन दिलंय तेवढं सोडून बोला नाही म्हणजे आता वचन दिलं ना मला द्यावं लागेल आणि शेवटी दिलं बरं प्रभू रामचंद्राला त्यांनी मागितलं राजाकडे ऐश्वर मागितलं नाही मला त्यातला मुद्दा सांगायचा आहे तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये सद्गुरू भेटले मुलगा मागितलं देणं सोपं आहे पण तुकोबाराय म्हणतात त्यांनी चित्तच मागितलं माझ्याकडे काय मागितलं चित्त मागितलं फार अवघड आहे देणं हो अर्जुनाला देवानं सांगितलं अर्जुना मला जर काय द्यायचं असेल तर काय दे तू म्हणहे मी जिगरी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मद एकानी अर्जुना तुझं मनच मला देऊन टाक तसं सद्गुरूंनी तुकोबारांच्याकडे मागितलं तुंब पावशर म्हणजे अंतकरण चतुष्ट आहे
मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 भाग आहेत बरं का. त्यातला चित्ताचा भाग मागितला का हो. एकदा त्यांना चित्त दिलं की आपल्याकडे स्वातंत्र्य राहिलं नाही. ते सांगतील त्याप्रमाणे जीवनामध्ये बघायचं. त्यांना मन दिलं म्हणजे आता आपल्याला आपल्या मनाने काय करता येईल. अवघड आहे का सोपं आहे. फक्त तुमचं चित्त मला द्या म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. परमार्थ फार सोपा आहे पण कधी थोडे आहे चित्त साय झालिया. ते चित्त संत महात्मे काही मागत नाही, आयुष्यभर त्यांच्या अंकित राहावं लागतं. काय राहावं लागतं म्हणून लक्षात ठेवा. लग्न करणारे सासऱ्याकडे पुन्हा मागू नका. त्याला सांगा माझ्या आयुष्यभर माझ्या आज्ञेत तुमची मुलगी वागली पाहिजे. अवघड आहे, अवघड आहे. लक्षात आहे शक्य म्हणत ते सासूवाडीतून, पण ती आपल्या आज्ञेत आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही, आपल्यालाच कामाला लावते. तुम्हाला ती कथा माहिती आहे. कबीर महाराजांच्याकडे ग्रस्त गेले. महाराज शेती म्हणत होते. म्हणजे महाराज मला प्रश्न विचारायचा काय नाही, म्हणजे मला लग्न करायचं. महाराजांना म्हटलं काय तर परमार्थाचा विचारायला आला असेल, हरकत नाही म्हणते. महाराज शेला म्हणत होते. दुपारचे 12 वाजले होते. सूर्य माध्यमाला आला होता. पत्नीला सांगितलं देवा लावून आण. देवा लावून आण म्हणलं तर त्यांनी देवा लावून आणला. थोडा वेळ ठेवला. विजव घेऊन जा. घेऊन गेली. हा ग्रस्त तसाच शांत बसला. महाराज मी 20 मिनिटं झालो बसलोय, अजून काय उत्तर नाही. उत्तर कधी ते म्हणजे काय तुझ्या समोर काय व्यवहार घडला काही. म्हणजे तुमच्या पत्नीला तुम्ही हात मारले, तेव्हा लावून आण म्हणण्यात आणला, तुम्ही पाहिला, विजव म्हणलं तर विजवला, पुन्हा घेऊन गेली. काय तक्रार केली का. अशी भेटली तर कर. मला तात्पर्य काय, चित्त द्यावं लागतं. चित्त त्यांना देणं म्हणजे अंतकरण त्यांना देणं म्हणजे सर्वस्व देणं. आणि ते मागायला आणि मला विसर पडायला आणि त्यांनी घाई केली जायला. काही करे उपदला अंतराय म्हणूया काय. मला विसर पडला, मला त्याची जाणीव झाली, आपण त्यांना द्यायला पाहिजे होतं. पण एवढ्या घाईला गेले का थोर मंडळी फार थांबत नाही. विद्या लक्षात ठेवा. आम्ही ज्यावेळी मधुकरी मागायला जायचं एक नेम 3 वेळा हाक मारायची बरं का. किती वेळा. 3 वेळा हाक मारून त्यांनी भाकरी आणली तर 3 वेळा हाक नाही मारून आणली तर घर सोडून दुसऱ्या दारात जायचं ठरवलं बरं का. तिथं तिष्ठत राहायचं नाही. पुन्हा जर त्यांनी हाक मारली तर जायचं नाही. जे कार्य करायचं होतं ते कार्य त्यांचं संपलं. कशाला तिथंच थांबायचं. थांबले नाही, ते निघून गेले बरं. काही करे उपदला अंतर. पण तुकोबारांनी माझ्या जीवनामध्ये असं काय घडलं एवढ्या त्वरेने गेलं. काही अपराध तर घडला नसेल, मी चुकलं करू नसेल, पण जाता जाता मात्र त्यांनी माझ्यावरची कृपा केली. आणि कृपा करून मी कृपा केली, पण ज्या गुरु परंपरेमध्ये मी आलो त्या गुरुंनी माझ्यावरती कृपा केली. त्या गुरुंची परंपरा सांगितली आणि साक्षात ज्या गुरुंनी कृपा केली त्या गुरुंचा नामोल्लेख केला. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुण मालिकेची. बाबाजी आपले सांगितले नाम. मंत्र दिला रामकृष्णारी. त्या मंत्राचा मला त्यांनी उपदेश केला, ती दीक्षा दिली. आणि हे सगळं घडलं ना. महाराज म्हणतात योग होता माघ शुद्ध दशमी आजचा दिवस. त्या दिवशी योगायोगाने गुरुवार आला होता. काही लोकांना महाराज की गुरुवार त्या दिवशी महाराजांना जगला असतं ना. पुढे कधीतरी गुरुवार येऊ, पण तुम्ही राहिला तर अटॅक आला तर, आणखी कोरोना सारखा दुसरा भयानक आला तर
अरे महाप्रशुद्ध दशमी आली ना आणि गुरुवार यायला पाहिजे तुझ्या बाबांना. अरे ते योगायोगाने त्यांच्या जीवनामध्ये घडलं. पण आज ज्या तिथीला तुकोबारांनी अनुग्रह घेतला, आजचा पर्व काय आहे हो, शक्यतो आपण अनुग्रह घेण्याचा प्रयत्न करावा. गुरुवारची वाट बघू नये, ती वाट बघत असताय तो गुरुवार याच्या आधीच आपला जर रविवार आला तर तो महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये योगायोगाने घडलं आणि त्यांनी मला हा दिलेला हा अनुग्रह माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणून माझा त्या सगळी जीवनामध्ये अंगीकार केला, माझ्यावरती कृपा केली. असा गुरुकृपेचा अनुभव तुकोबाया सांगता. असा पडली वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तोलाना ठेविला कर ज्ञानेश्वर. सेवा सापडे देवाची लता गंगा स्नाना मस्तकी बोला भोजनावरती आवश्यक परिसार स्वप्नामाची काही करे उपदला अंतराय म्हणून या काय कराय. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले गुण मालिकेचे बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला कृष्णारी माय शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. काम सापडलेले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तोला ना ठेविला करीची मर्यादा निर्माशी गुणाचा भाव आपल्या सर्व काही विषय प्रकट केलेला आहे. त्या भगवंताजवळ सद्गुरु गुणानं महाराजांकडून एवढीच इच्छा अपेक्षा करायची, आमचा आयुष्याचा काळ संपायच्या आधी आमच्याही जीवनामध्ये अशी भेटावी. आमच्याही मस्तकावरती हात काळाने ठेवायच्या आधी ह्यांनी ठेवावा, म्हणजे काळ आम्हाला स्पर्श करणार नाही अशी आमच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त व्हावी अशी त्या महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण उपायाच्या प्रसादे काही विनोदे बद क्षमा करणे संख्य नव्याण्णव महिया उपदेश तुमचे बडबडे विशेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुका.